कारण मी पंजाब डक मी आहे माझ्या गावामध्ये आणि या ठिकाणी आज देखील सूर्यदर्शन आहे आणि आज आहे 26 सप्टेंबर 2024. आजपासून सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे. हे देखील माझ्या घराजवळ आहे. घराजवळून आज बघा हे कडक ऊन पडलेलं आहे. या ठिकाणी मी शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे. शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन राज्यामध्ये 26, 27 आणि 28 3 दिवस राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 26, 27, 28 दरम्यान राज्यामध्ये नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर मुंबई नगर जिल्हा, शिर्डी, कोपरगाव, अंदरसूर, राहुरी, त्याच्यानंतर गंगापूर या भागामध्ये ह्या 3 दिवसामध्ये मात्र तिकडे आणखीन 26, 27, 28 दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. पण राज्यात उर्वरित राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये या 3 दिवसामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता 3 दिवस चांगला पाऊस राहणार आहे. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता तुम्ही काय करा, 29 तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. 29 तारखेपासून राज्यातला पूर्व विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातला बऱ्याच ठिकाणचा पावसाचा जोर ओसरणार आहे. त्याच्यामुळे त्या सोयाबीन शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कारण की पावसाचा जोर ओसरल्याच्या नंतर तुम्ही तुमचं सोयाबीन काढा, 1 दिवस ऊन द्या, लगेच त्याचे वळे लावून घ्या. कारण की काय होतं, एवढा मोठा पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं, राज्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी पाऊस येत असतो म्हणून आपण आपलं वळे झाकून ठेवलेलं बरं म्हणून हे अंदाज लक्षात येतात. आता परत एक सांगतो, राज्यामध्ये आता मान्सून निघून जाणार आहे, पाऊस निघून जाणार आहे. हे बरेच तुम्हाला काय होतं की बरेच तज्ञ सांगतात. पण यापुढे एक तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचंच हे कारण ओळखून घ्यायचं. काय करायचं तुम्हाला सांगतो, 5 ऑक्टोबर पासून ते 20 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये काय होतं, धुळी येते बघा. आणि धुळी आल्याच्या नंतर आपल्या पिकावर जाळे येतात. सोयाबीन असेल, सोयाबीनवर जाळे, सगळीकडे शेतात गेल्याच्या नंतर जाळे दिसू लागतात. त्याला स्वतः भाषेत म्हणतात की जाळे धुळी. ज्या ज्या दिवशी जाळे धुळी येते त्या दिवशीपासून निसर्ग तुम्हाला संकेत सांगतो की निसर्ग म्हणतो की शेतकऱ्यांनो आता पाऊस 12 दिवसांना निघून जाणार. हे अंदाज तुम्हाला निसर्ग त्या जाळे धुळीतून देतो. म्हणून तुम्हाला बघायचं झालं तर बघा, तुम्ही आता 3 ऑक्टोबरच्या नंतर बऱ्याच ठिकाणी काय होईल, जाळे धुळी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि जाळे धुळी आल्याच्या नंतर काय होतं की कंप्लीट 12 दिवसाला तिथून मान्सून निघून जातो म्हणून हे देखील लक्षात येतं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हा पाऊस 27 पर्यंत म्हणजे 27 सप्टेंबर पर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नगर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या भागात 4 दिवस भाग बदलतच पडणार आहे. म्हणजे सर्वदूर सारखा पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण याच्यानंतर 2-3 ऑक्टोबरच्या नंतर म्हणजे 2 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबर, 4 आणि 5 ऑक्टोबर दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात, कोकणपट्टी, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जत, मंगसुळी या भागामध्ये मात्र 4-5 ऑक्टोबरच्या दरम्यान परत राज्यामध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस असणार आहे. पण उर्वरित राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ तिकडे हवामान कोरडं राहणार आहे, मराठवाड्याकडे कोरडं राहणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर ह्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे 26, 27, 28 आणखीन 3 दिवसामध्ये या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा कडकडत असताना तुम्ही झाडाखाली थांबत जाऊ नका, आपली जनावरे देखील झाडाच्या खाली बांधू नका म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ह्या 3 दिवसामध्ये फक्त नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, मुंबई, जुन्नर या भागामध्ये जरा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची जर झाली तर राज्यामध्ये तुम्हाला एक माहित असं सांगतो की राज्यातील मी त्या धरणबाबतीत एक सांगितलं होतं की राज्यामध्ये काय होणार आहे, ह्या 26, 27, 28च्या दरम्यान नाशिककडे पाऊस होणार आहे आणि त्या गोदावरी नदीला पूर येणार आहे आणि त्याचं पाणी जवळपास 50,000 सोडावं लागेल. तर यावेळी तुम्ही बघा जायकडीमध्ये 50,000 पाणी सुरू झालंय आणि आज उद्या पुन्हा आणखीन पाऊस पडल्याच्या नंतर 1 ते 1.25 लाखानं जर पाणी सुटलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जातं, शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान होतं, मोटर वाहून जातात. म्हणून तुम्हाला पूर्वकल्पना म्हणून हा मेसेज दिला होता. आणि परत एक सांगितलं होतं की लातूर जिल्ह्याची तहान भागवणार मांजरा धरण भरणार आहे. तर योगायोगाने तुम्हाला एक सांगतो, कालच मध्ये 25 तारखेला मांजरा धरण देखील भरलं आणि धुळे जिल्ह्यातले बरेच असे छोटे मोठे तलाव देखील भरले म्हणून हे अंदाज लक्षात घेतात. पण राज्यात सांगायचं झालं तर
तुम्हाला एक सांगतो की आता ह्या फक्त 3 दिवसात 26, 27 आणि 28 3 दिवसात राज्यामध्ये फक्त उत्तर महाराष्ट्राकडेच जोरदार पाऊस पडणार आहे, म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार राहणार आहे आणि उर्वरित राज्यात मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, एक भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि परत सर्व